आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये द एनर्जी पिरॅमिड याविषयी अभ्यास करणार आहोत. या अगोदर आपण फूड चेन आणि फूड वेब या पॉईंट्सविषयी अभ्यास केला होता आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तर आज आपला जो काही पॉईंट आहे एनर्जी पिरॅमिड हा हे तुम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे समजेल अशी मी आशा बाळगते. आणि आपलं जे काही पॉईंट आहे त्याला आपण काय करू, सुरुवात करू. चला तर मग लेट्स स्टार्ट. आवर पॉईंट इज एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड मीन्स ऊर्जेचा मनोरा. पहा आता यामध्ये काय त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. काय? द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी इन ॲन इकोसिस्टीम इज कॉल्ड एनर्जी पिरॅमिड. म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जेचं दाखवण्यात आलेली जी काही भौतिक प्रतिकृती आहे तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, एनर्जी पिरॅमिड. म्हणजे अशा प्रकारची आपण काय दाखवलेली ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, याला आपल्याला काय म्हणायचं आहे, एनर्जी पिरॅमिड शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर. ओके, ही तुम्ही डेफिनेशन पाठ करू शकता किंवा पुढे आपल्याला पिरॅमिड्स ऑफ एनर्जीची डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे, काय डेफिनेशन? द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी इन ॲन इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज एनर्जी पिरॅमिड. नाही, मग यामध्ये आपल्याला काय दिसून येतात रे? या पिरॅमिड्समध्ये आपल्याला जी काही पिरॅमिड दिसून येतो यामध्ये आपल्याला काही लेवल्स दिसून येत आहेत, पायऱ्या दिसून येत आहेत की नाही, पातळ्या दिसून येत आहेत. मग ह्या काय कोणते लेवल्स आहेत? या लेवल्सला काय म्हणायचे? तर पहा, या लेवल्सला काय म्हणायचे आपल्याला? ट्रॉफिक लेवल असं म्हणतात. काय म्हणतात यांना? ट्रॉफिक लेवल. म्हणजे पोषण पातळी असं म्हटलं जातं. म्हणजे पहा, पोषण पातळी जी असते ही एकाकडून दुसऱ्याकडे काय केली जाते? ट्रान्सफर केली जात असते. याला आपण काय म्हणतो? ट्रॉफिक लेवल. मग पहा याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. म्हणजे अन्न साखळीतील प्रत्येक पायरी किंवा प्रत्येक पातळी त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? ट्रॉफिक लेवल असं म्हणतात. म्हणजे प्रोड्युसर ग्रास घेतलं तर ग्रास ही फर्स्ट काय झाली? लेवल झाली. देन ग्रासवरती ग्रास हॉपर्स डिपेंड्स आहेत, म्हणजे ती काय झाली? सेकंड लेवल झाली. त्यानंतर ग्रास हॉपरवरती फ्रॉग डिपेंड्स आहेत, म्हणजे ती काय झाली? थर्ड लेवल झाली. त्यानंतर फ्रॉगवरती स्नेक, फोर्थ लेवल. स्नेकवरती ईगल, फिफ्थ लेवल. अशा काय तर लेवल ज्या असतात फूड चेनवरती पण काय असतात? ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. म्हणजे अन्न साखळीतील प्रत्येक जी पातळी असते त्याला आपण काय म्हणतो? ट्रॉफिक लेवल. म्हणजे पोषण पातळी असं म्हणतो. सेकंडही सांगता येते, पहा ट्रॉफिक लेवलची डेफिनेशन. अ ट्रॉफिक लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. अ ट्रॉफिक लेवल इन द फूड चेन म्हणजे तीच आहे, फक्त वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेली आहे की फूड चेनमध्ये ज्या पातळी असतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे? पोषण पातळींना काय म्हणायचं? पोषण पातळी असं म्हणतात. देन पहा सेकंड थर्ड आहे, अ ट्रॉफिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑप्शन्स इट्स फूड इन द चेन. ट्रॉफिक लेवल म्हणजे काय? पहा, ही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली डेफिनेशन आहे. काय सांगितलेली ट्रॉफिक लेवलची? द स्टेप ॲट विच ऑर्गॅनिझम्स ऑफ इट्स फूड इन द चेन इज कॉल्ड ॲज ट्रॉफिक लेवल. म्हणजे पोषण पातळी म्हणजे काय सांगितलेलं आहे की अन्न प्राप्त करण्याचा जो स्तर असतो, अन्न प्राप्त करण्याचा जो काही स्तर असतो, स्टेप्स, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? ट्रॉफिक लेवल असं म्हटलं जातं. मग ही लेवल जी आहे ही कशी होत जाते रे? द एनर्जी लेवल इज डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर लोएस्ट लेवल टू द टॉप कन्झ्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल. ही एनर्जी लेवल, ऊर्जेची पातळी जी आहे ही डिक्रीज होत जाते, म्हणजे कमी कमी होत जाते. कुठून कुठे? प्रोड्युसर ॲट लोएस्ट लेवल म्हणजे कमी पातळीतील उत्पादकापासून ते उच्च पातळीतील कुठपर्यंत? कार्निवर्स म्हणजे कन्झ्युमर्स म्हणजे भक्षकांपर्यंत ही एनर्जी लेवल कशी होत जाते? डिक्रीज 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 म्हणजे कमी कमी होत जाते. हे तुम्हाला आपल्याला यावरून पाहायचं आहे. ॲक्वेटिक जे काही
इकोसिस्टम आहे यामधलं आपल्याला ही एनर्जी लेवलचं दाखवलेलं आहे. म्हणजे जे काही फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत प्रोड्युसर्स, यामध्ये किती एनर्जी असते 10,000 किलो कॅलरीज. त्याचंच जेव्हा भक्षण कोण करतात, झू प्लॅन्क्टॉन्स प्राणी करतात, तेव्हा 10,000 किलो कॅलरीज जी एनर्जी आहे त्यापैकी प्राण्यांमध्ये किती कॅलरी जाते, 1,000 किलो कॅलरीज जाते. मग ह्या जे काही प्राणी आहेत ऑर्गॅनिझम्स, यांना जर फिशेसनी खाल्लं, माशांनी, तर यांच्यामधली जी 1,000 किलो कॅलरीज एनर्जी आहे त्यापैकी 100 किलो कॅलरीज कुठे जाते, फिशेसमध्ये. आणि फिशेसला जर ह्युमन्सने खाल्लं तर त्यामध्ये फक्त किती येते, 10 किलो कॅलरीज एनर्जी मिळते. म्हणजे ही एनर्जी लेवल जी आहे ही तुम्हाला डिक्रीज होताना दिसते फ्रॉम प्रोड्युसर ॲट लोएस्ट लेवल टू द कन्झ्युमर्स ॲट हायर लेवल. समजलं असेल पहा. हे काय पाहिलं आपण, ट्रॉफिक लेवल पाहिलं. आता यामध्येच आपल्याला काय पाहायचं, एनर्जी पिरॅमिड्स पाहायचे. ऊर्जेचा मनोरा काय आहे तो, याला आपल्याला एनर्जी पिरॅमिड इन ॲक्वॅटिक मधला पाहिलेला आहे. तर पहा यामध्ये काय सांगितलं आहे, द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन लेवल टू अनादर लेवल. जी काही एनर्जी असते, ऊर्जा जी असते, ही कुठून कुठे ट्रान्सफर केली जाते, वन लेवल टू अनादर. म्हणजे एका पातळीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे. म्हणजेच एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन लेवल टू अनादर लेवल. ओके. देन नेक्स्ट लेवल. देन पहा सेकंड आहे, देअर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. फूड चेन जी असते म्हणजे अन्न साखळी जी आहेत, तर यामध्ये ऊर्जा काय करण्याच्या, देवाणघेवाण करण्याच्या वेगवेगळ्या काय असतात, लेवल म्हणजे पातळी आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे पहा जसं की डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. एखादी अन्न साखळी घेतली तर त्यामध्ये काय एनर्जी जी लेवल असते एनर्जी एक्सचेंज करण्याची ही कशी असते, वेगवेगळी आपल्याला दिसून येते. द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इज अन इकोसिस्टम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. एनर्जी पिरॅमिड म्हटलं तरी पण चालेल किंवा पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेचा मनोरा कशाला म्हणायचं आपल्याला. तर पहा द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अन इकोसिस्टम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. म्हणजे सजीवांच्या संख्येमध्ये सुद्धा काय होत जातं रे, कमी डिक्रीज होत जातात, कमी होत जातात. कुठून कुठे, लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. म्हणजे कमी पातळीकडून उच्च पातळीकडे जेव्हा ऊर्जेची काय केली जाते, देवाणघेवाण केली जाते परिसंस्थेमध्ये, तेव्हा त्यामध्ये सजीवांची संख्यासुद्धा काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे जेवढी प्लांटची संख्या असते त्यापेक्षा कमी कशाची असणार आहे, या कन्झ्युमर्सची संख्या असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम गोईंग टू लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल इन द एनर्जी एक्सचेंज अँड दिस इज कॉल्ड ॲज पिरॅमिड ऑफ एनर्जी. एवढं समजलं असेल पहा. ही डायग्रामही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की एनर्जी फ्लो कशी होते, म्हणजे ऊर्जेचं वहन कसं होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर हा पॉईंट आपण पाहू. या एनर्जी पिरॅमिड्समधलाच आहे पहा. एनर्जी फ्लो. ऊर्जेचं वहन जे आहे हे कशा प्रकारे केलं जातं, तर पहा आपल्याला माहिती आहे की द सन इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. म्हणजे प्रत्येकच परिसंस्थेतील सूर्य जो आहे हा काय एक महत्त्वाचा स्रोत आहे, हे सर्वांना माहिती आहे. तेच आपल्याला लिहायचं आहे, द सन इज द मोस्ट important source of energy in any ecosystem.
प्रत्येक कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कोणता आहे? तो सन आहे, सूर्य आहे. ठीक आहे. मग आता काय करतात रे? सन जो आहे हा आपण पाहिलं की काय मेन सोर्स आहे एनर्जीचा. मग ही एनर्जी जी आहे हे कोण ॲब्झॉर्व करून घेतं? ग्रीन प्लांट ॲब्झॉर्व देअर एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ सोलार एनर्जी. ही जी काही एनर्जी आहे ही काय करतात? ग्रीन प्लांट ॲब्झॉर्व करून घेतात सोलार एनर्जी च्या स्वरूपामध्ये ही स्टोअर करतात आणि ते कशाच्या स्वरूपामध्ये? इन द फॉर्म ऑफ फूड, म्हणजे अन्नाच्या स्वरूपामध्ये ही सोलार एनर्जी स्टोअर करतात. हेच लिहायचे पहा. ग्रीन प्लांट ऑफ द इकोसिस्टम स्टोअर solar energy in the form of food. अन्नाच्या स्वरूपामध्ये ही स्टोअर केली जाते. आता स्टोअर केल्यावरती काय करतात? दिस एनर्जी, ही जी काही एनर्जी आहे ही काय केली जाते? पास केली जाते वन लेवल टू अनादर किंवा नेक्स्ट लेवल. ही जी काही एनर्जी मिळत असते ग्रीन प्लांटला, तर ही एनर्जी वन लेवल टू अनादर लेवल म्हणजे एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे ट्रान्सफर केली जाते. ओके. दिस एनर्जी this energy is pass one level to next. ओके. देन पहा ही जी काही एनर्जी मिळालेली लास्ट कन्झ्युमर्सपर्यंत गेल्याच्या नंतर, अपेक्स कन्झ्युमर्सपर्यंत गेल्याच्या नंतर ते काय होतात रे? अपेक्स कन्झ्युमर डेथ होतात म्हणजे मृत पावतात. मग त्यावरती डिकम्पोजर्स काय करतात? डिसिपेट द सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे डिकम्पोजर्स असतात तर ती थोड्या स्वरूपामध्ये ती एनर्जी जी आहे ही उष्णतेच्या स्वरूपामध्ये स्टोअर करतात. म्हणजेच पहा डिकम्पोझर्स dissipate some amount of energy in the form of heat. ओके. हां, त्यानंतर पहा आपल्याला सांगता येतं जी काही एनर्जी आपण सूर्याकडून घेत असतो, सनकडून जी एनर्जी घेत असतो, तर ती एनर्जी आपण पुन्हा आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण वापर केलेल्या एनर्जीनं पुन्हा आपण म्हणतो का सूर्याला की आता आम्हाला काही गरज नाही आहे आणि तू तुझी काय कर ऊर्जा परत घे. असं होतं का? सूर्य हा खूप मोठ्या मनाचा आहे. तो जेवढी एनर्जी द्यायची तेवढी तो देतो. मग आपल्याला किती घ्यायची ते आपल्यावरती डिपेंड राहिलं. ओके. मग आपण ती एनर्जी पुन्हा सूर्याकडे पाठवत नाहीत. म्हणजेच नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न टू द सन. नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर return to the sun. Okay. And that's why the energy flow in one way transport. आणि त्यामुळेच ऊर्जेच्या वहनाला काय म्हटलेलं आहे? वन वे ट्रान्सपोर्ट म्हणजे एकेरी वाहतूक असं म्हटलेलं आहे. लाईट गेली आहे. आपण या ठिकाणीच थांबूत. आपला पाठही संपलेला आहे.